स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सगळ्यांनी सहकार्य करा. बरेच सारे मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. यानंतर सेकंड राऊंडचे 2 मॅच आहेत, त्यानंतर क्वार्टर फायनल मॅच, त्यानंतर सेमी फायनल, फायनल, बऱ्याच साऱ्या मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि हा सामना खरं तर या मॅचमध्ये जर विकेट हॅट्रिक घेतली गोलंदाजाने तर त्यासाठी 0505 अर्थात 505 रुपये 3 वेळा एकूण दिले जातील. त्यामुळे 1515 रुपये हे आपल्याला दिले जातील. संघाचे पुरस्कर्ते खरं तर योगेश दादा पाटील नारेन हे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील नारेन टीमला शुभेच्छा आहेत. आणि 0505 हा त्यांचा लकी क्रमांक आहे. ते प्राइज 3 वेळा दिलं जाईल जर एक हॅट्रिक घेतली तर. निश्चित कारण या दोन्ही संघाला खूप पारितोषिक लावलं जाईल. चला नारायण संघ प्लीज वेळ नको. पंच नको, वेळ नका देऊ. चला प्रॅक्टिस नका आता. आता कृती करा तुम्ही मैदानावरती, कारण आता प्रॅक्टिससाठी वेळ नाही आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना मनीष कोलेकर उर्फ पांड्या आणि त्याच्या जोडीला पाहतोय आपण अक्षय बांगर. हे दोन खेळाडू आणि गोलंदाजी मार्कवरती बिकी माने. बिकीला पाहतोय पॉवर प्लेचं पहिला षटक घेऊन आलाय टीमच्या वतीने. मागचा सामना थोडासा एकतर्फी राहिला. त्याच्या अगोदर 2 सामने अगदी नेट टू नेट झाले. शेवटच्या बॉलपर्यंत सामने रंगले आणि आत्ता या सामन्यामध्ये तसंच काहीसा आपल्याला पाहायला मिळेल का? 2 संघामध्ये सामना सुरू होत आहे. लेट्स प्ले. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन चांगला पंच करतोय मनीष कोलेकरच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती दणदणीत चौकार. पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता. पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. थँक्यू. पहिल्या बॉलवरती बॅकफुटला जात असताना चांगला पंच केला. पॉइंटचा फिल्डर थोडासा स्क्वेअर होता, त्याच्या अगदी जवळून चेंडूला काढलं. पुन्हा एकदा ऑनसाईडला केल्यात फटकाचा शॉट स्क्वेअर लेगला. फिल्डिंग चांगलं पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर आलेला 1 धाव. 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 बलाढ्य बलवान संघ आहेत एकमेकांसमोर. अर्थातच लढत पाहायला मिळेल आपल्याला. यजमान विपक्ष पाहुणे अशी ही लढत पाहतोय आपण आपल्या घरच्या मैदानावरती या पाय संघाच्या विरोधात. नारेन बॉलला उडवलाय. बॉल अभेत आहे. मिडॉनचा फिल्डर पुढे सरकला होता. दुसरा टप्पा घेत असताना बॉल गेलाय सीमा पार. दुसरा चौकार. फलंदाज पाहतोय आपण अजयच्या बॅटमधून. दोन चौकार अद्यापर्यंत पाहिलं गेले तर अजय बांगर 4 या धावसंख्येवरती खेळत असताना मनीष कोलेकर खेळतोय 5 या धावसंख्येवरती. एकूण धाबा 9 झाल्यात. बिकी माने पुन्हा एकदा फटका जबरदस्त आहे. कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पाठवलाय, मात्र एकच जा मिळेल. गुड फिल्डिंग. असं वाटलं की चेंडू अगदी चौकाराच्या दिशेने बेगाने चाललाय, मात्र त्याला मध्येच थांबवलं गेलंय. चला धावसंख्या 10 झाली आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना प्रत्येक टीमला लक्षात घ्या आपल्याला 20 मिनिटाचा वेळ दिलाय 4 षटकांसाठी. तर युट्यूबच्या माध्यमातून नारायण संघाचे पुरस्कर्ते दुर्गेश दादा पाटील सध्या ऑनलाईन मॅच बघतात. त्यांच्याकडून नारायण संघाला शुभेच्छा आल्या. त्यांचा लकी क्रमांक 0505. जर हॅट्रिक घेतली तर त्यांच्या वतीनं 3 वेळा देण्यात येईल टीम नारायणसाठी. ऑन साइडला फटका चांगला आहे. एकेरी धाव मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय. खराब परिस्थिती. फलंदाज बाद. गरज होती का रनआउटची? आणि या ठिकाणी पहिला खेळाडू बाद झालाय अजय बांगर, ज्याने चौकाराने सुरुवात केली होती त्याला मात्र बाद केलाय. पहिला धक्का.
वन डाऊनला विजय शेलार मैदानामध्ये आलाय. पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये लागलाय. 2चा कॉल होत नव्हता खरं तर, मात्र असं वाटलं की चेंडू सुटल्यानंतर 2 धावा होतील हेच कदाचित खेळाडूला वाटलं असेल आणि त्यानंतर ते निघाले धावत. अगदी फटका चांगला आहे. स्टॅन अँड डिलिव्हर, स्टॅन अँड डिस्पॅच. पांड्याच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट. सेकंड राऊंडचा सामना असेल टीम जय जलेश्वर वाडेकर आणि त्याला फाईट करेल गावदेवी बसार यांच्यामध्ये. दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. चला नारायण संघ लक्षात ठेवा, आयोजन कमिटीच्या सूचना येतात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे. 21 मिनिट लागलं तर तुमचा फिल्डर आतमध्ये येईल. सॉरी, तर हे आयोजन कमिटीने सांगितलंय. लक्ष असू द्या, थोडंसं ऍडजस्टमेंट होतं. खरं तर बसार संघाचा मॅच पाठीमागे होता. नेबालीपाडा जो सेकंड राऊंडमध्ये होता, खरं तर सापाड आणि नेबालीपाडा ही लढत सेकंड होती, त्यामुळे मॅच होईल जय जलेश्वर वाडेकर आणि टीम नेबाळीपाडा यांच्यामध्ये. सेकंड राऊंडची लढत असेल. निश्चित, कारण ॲडजस्टमेंट होती थोडीशी, त्यामुळे आपण ते करतोय. आणि पहिल्या षटकाचा खेळाच्या समाप्तीनंतर 1-17 अशा धाबा लागल्यात. काप्रसिद्धी पाये या टीमच्या मनीष कोलेकर एक चौकार एक षटकार आला. आयुष पाटील आला या गोलंदाजी करण्यासाठी सेकंड पॉवर प्लेमध्ये. आयुषला पहा मिळतो आपल्याला. सेकंड पॉवर प्ले 17 धाबा स्कोरबोर्डवरती. सुरुवात मात्र छान झाली आहे. ओ चांगला वेगवान चेंडू होता. अगदी लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता आणि जसा चेंडू पडला तसा थोडासा खाली राहिलाय, त्यामुळे चेंडू निघून जातोय. डॉट 17 धावसंख्या पहा मिळतो आपल्याला. विजय शेलार बंडाऊनचा खेळाडू आहे मैदानामध्ये. सेकंड पॉवर प्ले फटका येथे सुद्धा चांगला. ऑन साइडला फल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. मनीष स्ट्राईक वरती आलाय. एकेरी धाव मिळत असताना धावसंख्या 18 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच तुम्ही पाहता. नेक्स्ट मॅच वाडेकरच्या विरोधात नेबालीपाडा आणि त्यानंतर वसारच्या विरोधात याच्यातून विजेता संघ अशा लढती होतील. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पाठवलाय स्वीपर कव्हरच्या दिशेला. दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, चौकार. चौकार आलाय. दुसरा चौकार मनीषच्या बॅटमधून पाहायला मिळतो आपल्याला. सामना पार मोठ्या या दोन संघामध्ये आणि सातत्याने युट्यूब वरती रिव्हर्स केल्यात. बॉल हवेत होता, मात्र यावेळेस फिल्डर आल्या चेंडूचा पाठलाग करतात, मात्र चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा 4. गुड शॉट. त्याने चौकार येत असताना पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 1, त्यानंतर सलग 2 चौकार ठोकले गेल्यात. पाहतोय थोडंसं टीम मीटिंग केली जाते नारायण टीमच्या वतीने की या फलंदाजाला रोखायचं कसं. ग्रामीण आणि शहरी विभागातून सुद्धा तेवढंच चांगलं सुरेख क्रिकेट दाखवलं आजपर्यंत मनीष कोलेकर उर्फ पांड्या या खेळाडूने. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेचलाय लॉंग लेगच्या दिशेला. अतिशय वेगाने चेंडू निघून जातोय. सलग 3 चेंडू 3 चौकार.
3 चेंडू 3 चौकार आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका आणि हा षटकार पाहायला मिळतोय मनीष कोलेकर उर्फ पांड्याच्या बॅट मधून. डोळ्याचं पारणं पिडावं एवढा सुंदर आणि सुरेख फटका होता. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. जबरदस्त. अभिदादा देसाई यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. महेश कोळेकर साठी जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि मी मगाशी सांगितलं की या विभागातील एकमेव असा खेळाडू आहे जो सातत्याने ग्रामीण आणि शहरी सुद्धा तेवढ्याच पद्धतीने सामने खेळत असतो. फार मागणे असे मनीष कोळेकरला सातत्याने पाहिलं तर मुंबई सुद्धा भ्रमण करत असतो हा खेळाडू आणि त्याचा खेळ नेहमीच भारलेला असो. छोटा पॅट बडा धमाका. चला ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ पाहायला मिळतोय. समाप्त झाला. 36 धाबा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. मनीषला पाहतोय अद्यापर्यंत 30 या धावसंख्येवरती खेळत असताना मागच्या ओव्हरमध्ये सलग 3 चौकार त्यानंतर षटकार आला. लॉंगलेगच्या वरून एवढी चांगली सुंदर बॅटिंग केली आहे मनीषने. मात्र त्याला दोघं शांत ठेवून चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानामध्ये हा संघ पाहतोय नारायण संघ आहे. गेम चेंजर संघ पाहायला मिळतोय. सातत्याने त्यांची चांगली कामगिरी झाली या स्पर्धेमध्ये. तो संघ आपण पाहतोय या नारायण संघ. तिसरा षटक. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वेगवान चेंडू होता. व्हाईट यॉर्कर. जबरदस्त. बीकी मानेला पाहतोय ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा त्याला या मोर्चेवरती लावलाय. थोडंसं कमबॅक करून द्यावं लागेल. युट्यूबच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत. तर याच दरम्यान बसार गावाचे उद्योजक सन्माननीय अशोकदादा बाहिले यांचं आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. पाडवरती चेंडू आदलतोय. अल्कसापी लेग B4. LBW फलंदाज झालाय बाद. धक्का लागलाय दुसरा. 36 या धावसंख्येवरती. सामना सुरू करा. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. संतोष थोरवेला पाहतोय आपण मैदानामध्ये येत आला. या मनीषच्या जोडीला एकट्याने मात्र अद्यापपर्यंत 30 धावसंख्येचं योगदान दिलंय. धावा 36 आहेत. तिसऱ्या षटकामध्ये मात्र बीकी मानेने 1 विकेट मिळवली. हा त्यांचा मेन गोलंदाज आहे. हो फटका चांगला. फ्लिक ऑफ द रिग्स. चेंडू चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या संतोष बाटमधून चौकार येत असताना पाहायला मिळाला. मनीषने मात्र चांगली बॅटिंग केली. सुरुवातीला येत असताना चौकार षटकार दाखवले. सर्व प्रेक्षकांच्या गायतीत ताई सातत्याने चांगला खेळ त्याचा राहिलाय. याच मैदानावरती नव्हे तर मोठी मोठी मैदानं गाजवणारा खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये पायगावची ओळख म्हणजे मनीष कोलेकर. पुन्हा एकदा चांगला बॉल. या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली. या सेकंडचा कॉल आहे. मनीषने कॉल दिला होता मात्र नाही आहे. फिल्डर आल्यात. बॉलला उचललाय तोपर्यंत 1 धावसंख्येवरती समाधान व्यक्त केलं. थोडंसं शांत क्रिकेट खेळावं लागेल आता कारण त्यांच्याकडे जास्त बॅटर खोलवरती फलंदाजी नाही आहे. त्यावरती मनीषवरती अवलंबून असेल संघ जास्त करून पाहिलं तर त्यांच्याकडे. कारण एक चांगला बॅटर आहे. सातत्याने त्याचे चांगले प्रयत्न राहिलात टीमला लेट करण्यासाठी. फिल्डिंगमध्ये थोडं परिवर्तन केला जातोय कारण त्यांना माहीत आहे की ही फार मोठी विकेट आहे. प्राइज विकेट आहे. त्यामुळे लवकरात लवकर मनीषला बाद करण्याचा ते प्रयत्न करतील. धावा झाल्यात तर 41. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना
पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय दैव बलवंतर म्हणावे लागतील. चेंडू अगदी एस्टेनच्या वरून गेलाय. टप्पा पडल्यानंतर दाडबाल आलाय. सातत्याने स्क्वेअर लेगला करण्याचा प्रयत्न करतोय. हा त्याचा फेवरेट शॉट आहे. हा फेवरेट पॅटर्न आहे त्याचा. आणि गेले कित्येक बैला मनीषला पाहिलं आपण. मॅच बॉल आलाय याच. कधीपासून ते वाट पाहत होते की कधी मॅच बॉल येतोय. कारण ज्या चेंडू मॅचचा पूर्णपणे परशा पारतो निकाल लावतो त्या चेंडूने खेळणं पसंत करतात ते मोठे मोठे खेळाडू. त्यामुळे तो चेंडू आणला गेलाय. शेपटचा बॉल या ओव्हरमध्ये थोडासा कमबॅक करतोय विकी माने. पुन्हा एकदा चांगला पॅडवरती आदळलाय. पंचांचं बोट आकाशाकडे लावून अपील आणि पंचांनी मात्र ते अपील स्वीकारलंय. बिग विकेट बिग लॉस. टीम कापरी सिटी पाय संघ लेग बिपर मनीष कोलेकर बॅक टू द पॅव्हेलियन. तुम्ही करू नका. आम्ही वारंवार सूचना देतो. गाडी गाडी घेऊन जा लवकर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 41 धाबा बनवल्या. शेवटच्या बॉलवरती विकी मानेला मोठं यश मिळालं. जरी त्याने 22 धाबा खाल्या असल्या 2 ओव्हरमध्ये तरी सुद्धा या मॅचची गोल्डन विकेट मिळवली. ज्याची चर्चा होती की मनीष कोलेकरला कधी बाद करता येईल हाच कधीपासून प्रश्न करत होता नारायण संघ. मात्र अखेरकार भलं मोठं यश मिळालं. त्यांच्या पदरी यश आलं. आत्ता किती धाबा बडवेल. विजय कोलेकर सारखा फलंदाज मैदानावरती आलाय. त्यामुळे 41 धाबा झाल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 41 धाबा धावपट्ट्यावरती. चला आता सामना सुरू होतोय. ड्रिंक्सटाली मैदानामध्ये आले. 41 वरती 3 फलंदाज बाद झाल्यात. मोठा धक्का लागला. युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक सोडले गेल्यात. आणि नारायणगाव म्हटलं की एक प्रोफेशनल फोटोग्राफर आपल्याला आठवतात. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून ज्यांची ओळख आहे भालचंद्र दादा पाटील युट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतात. त्यांचं स्वागत. त्याचबरोबर आमचे बोरवेलचे ओनर सुभाषदादा पाटील हे क्रिकेटचे शौकीन आहेत. दर्दी आहेत. सातत्याने सामना युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतात. चला आता मॅच सुरू करा प्लीज. विजयसाठी लागोपाठ 3 चौकार 3 षटकारांसाठी केतन वारिंगे यांच्याकडून 5,000 रुपये डिपॉझिट जमा केलाय. 10% कापून घेतले जातील. चला सामना सुरू करा. चौथं षटक गोलंदाज मयूर मात्रेला पाहतोय. चौथा षटक घेऊन आलाय समोर संतोष. पहिलाच बॉल उडवलाय. बॅटच्या रडारामध्ये आलाय. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर. शुभ अंतर. षटकार.
वरती षटकार आलाय. संतोष थोरवेला पाहतोय. ओ पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन पाहावी लागेल. एक डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यांचे घरचे पाठीराखे सातत्याने बक्षीस लावली जातात. हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं कारण त्यांचा घरचा संघ आहे, घरेलू संघ आहे, घरचं मैदान आहे, घरची स्पर्धा आहे, होम ग्राउंड असल्यामुळे पहा मिळतं. पुन्हा एकदा डॉट बॉल षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट आल्यात. त्यामुळे त्यांना त्यांचा नैसर्गिक खेळ खेळू द्या. अत्यंत चांगली धावसंख्या पाहतोय. 47 धावा झाल्यात. 4थं षटक सुरू असताना खूप जलद गतीने खास करून मनीष कोलेकरने 30 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. झटपट बॅटिंग करत असताना त्याने धावा जमवल्या आणि नंतर तो बाद झाला. हो क्लीन बॉल, दांडी गोल, यष्ट्या वाकवल्या गेल्या. फलंदाज बाद, धक्का चौथा. सिद्धार्थ वारिंगे आलाय. विजय कोलेकर नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. सध्या तरी पाहतोय काहीतरी कानमंत्र देत असताना की पहा पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर 3 चेंडू डॉट आले. हे आहे क्रिकेट मित्रांनो. कधी चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतात. कभी खुशी कभी गम, कभी ताली तो कभी गाली. हे असतो क्रिकेट. त्यामुळे क्रिकेट खेळत असताना चढ उतार तुम्हाला सातत्याने पाहायलाच मिळतात. रिवर्स आल्यास रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना मयूर म्हात्रे अद्यापपर्यंत 5 बॉल 6 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवरती षटकार आला. असं वाटलं की आता सपाटीने धावसंख्या वाढेल, मात्र नाही. अति काही संकटात नाही. तसं चित्र पाहत असताना आपण या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू बरेच डॉट आले. फटका ऑन साइडला आहे. डीपमध्ये फल्टर उपस्थित आहेत. एक धाव केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि विजय कोलेकर बॅट ग्राउंडिंग करत असताना 2 धावा अंकित केल्या जलद गतीने. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 49 धावा लागल्यात. स्कोरबोर्डवरती कापरी सिद्धी पाय संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपण कारण की अंतिम दिवस आहे, त्यामुळे या ठिकाणी वारंवार तुम्हाला कॉल केले जाते, सूचना असतील, त्यामुळे फिल्डिंग लावायची. थँक्यू. चला लगेचच आपण फिल्डिंग लाभत असताना पाहतोय नारायण संघाला शेवटचा अंतिम षटक आहे. 49 झाल्यात. अद्याप 10-15 धाबा जमवण्याचा प्रयत्न झाला तर एक फाईट होईल, कारण 60-65 पुढे तुम्हाला धाबा हव्यात आणि या मैदानामध्ये धाबा होतात हे पाहिलं आपण. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा धाबा झाल्या, दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा ते चित्र पाहायला मिळालं. आणि बॉलर आला शेवटचं षटक. विकेश हजारीला पाहतोय आपण. शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय टीमच्या वतीने. चला 6 चेंडूंचा खेप पर्याप्त आहे. विजय कोलेकर अद्याप त्याला खातं खुलं करायचं आहे. दुसरीकडे सिद्धार्थ 2 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा फिल्डिंग मध्ये परिवर्तन. पुन्हा फिल्डिंग प्लेसमेंट पाहतोय. अत्यंत कीपरच्या पाठीमागे 3 खेळाडू आहेत. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. जास्त उंची, लांबी कमी होईल का आणि झेल टिपला जातोय लॉंग ऑनला. विजय कोलेकर बाद झालाय. समीर देसाई दादाला तोडच नाही, दादाला तोडच नाही, समीर दादाला तोडच नाही. लाखाचं बक्षीस लावलंय त्याने, कमीच नाही हो काही, कमीच नाही हो काही, त्यांना कमीच नाही हो काही.
उल्हासनगरचे संकेत दादा लोखंडे यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. चला नेक्स्ट मॅच साठी नेबाळीपाडा टीमचे कॅप्टन आणि टीम जय जलेश्वर बाडेकर टीम अपन रिपोर्टिंग करा. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए अगला मुकाबला बिग फाइट होगा जो कि सेकेंड राउंड का पहला मुकाबला. चला नवीन बॅटर मैदानावरती सागर तोरवेला पाहतोय. हो फटका चांगलाय, आल्या आल्या षटकाराने आगाज केलाय. स्वर्गीय अप्पा तात्या वारिंगे कक्ष आणि स्वर्गीय अनंता वारिंगे कक्षासमोर चेंडू गेलाय. हा षटकार आला. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आलेला षटकार. सागर तोरवेने आल्या साने अकाउंट ओपन केला. 55 धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्या मोबदल्यात 5 खेळाडू बाद झाल्यात. लास्ट ओव्हर असताना पाहतोय आपण सागरला. ओ दिशा दिशा पाबीला गेल्या या ठिकाणी अत्यंत चांगला होता चेंडू, सोडून का दिला हे समजलंच नाही आहे. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, असं वाटलं की वाईट आहे, मात्र नाही आहे. कधी कधी असे चेंडू वेगाने जातात अगदी लाईन लेनमध्ये गोलंदाजी करीत असताना. पुन्हा एकदा आता मात्र वाईट बॉल इशारा केला जातोय. इट्स वाईट. एका बांतर धाव मिळाली. 56 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका दुसऱ्या मोठ्याच्या पटक्याच्या शोधात असेल हा काप्रेसिद्धी पाले संघ. नाहीये ते स्लोवर चेंडू फेकला. फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. 56 या आकड्यावरती 6 खेळाडू बाद झाले. होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला. आयोजन केलंय चला दोन्ही पाले कॅप्टन आपण गावाला. पुन्हा एकदा पुकार करतो की आपण टॉस साठी यावं. सेकंड मॅच पहिल्या म्हणजे सेकंड राऊंड मध्ये दोन संघ येतील. नेबाळीपाडा विरुद्ध बाडेगर. आपण मैदानाच्या चौपेर पाहतो जगदीश की भरपूर स्टँड उपलब्ध केलेत. स्वर्गीय जनार्दन वारिंगे स्टँड, त्यानंतर स्वर्गीय अप्पा तात्या वारिंगे स्टँड, त्यानंतर स्वर्गीय अनंत वारिंगे स्टँड तुम्ही पाहता. स्वर्गीय लक्ष्मण वारिंगे स्टँड तुम्ही पाहतात. त्यानंतर स्वर्गीय बालराम कोलेकर स्टँड तुम्ही पाहतायत. त्यानंतर स्वर्गीय पंडित देसाई स्टँड तुम्ही पाहतायत. स्वर्गीय वासुदेव मडवी स्टँड तुम्ही पाहतायत. त्यानंतर स्वर्गीय बाबू पाटील कक्ष असे स्टँड आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये जवळजवळ 12 ते 13 स्टँड. निश्चित स्टँडची उभारणी चांगल्या प्रकारे केली आहे. पुन्हा एकदा दिशा खराब आहे, दिशा खराब आहे. 2 चेंडू या षटकामध्ये वाईट फेकण्यात आल्यात. जरी 2 विकेट मिळवले असले विकेशने तरी सुद्धा 2 चेंडू वाईट फेकल्यात. एक षटकार आलाय आणि एकूण 8 धाबा अद्यापपर्यंत त्याने 4 चेंडूवरती खर्च केल्यात. 57 धाबा बनवल्या गेल्यात. जो संघ अगदी जलद गतीने पुढे सरकत होता, जशी मनीषची विकेट गेली तशा मात्र या धाबा पुन्हा 2चा कॉल आहे. कारण फिल्डर दूरवरती आहेत, त्यामुळे 2 धाबा तर झाल्यात. तिसरे धाबेसाठी निघाल्यात आणि तकदीर तिथे स्किड झाल्यात. आणि 3 धावा पहा मिळतात. आता एकूण धावसंख्या 60 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 60 धाबा एक फायटिंग स्कोर बनवला गेला. जेव्हा 50 पेक्षा जास्त 60 पेक्षा जास्त धाबा असतात तेव्हा थोडंसं प्रेशर असतं फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. फटका येते सुद्धा चांगला आहे. टायमिंग सुरेख होता. षटकार टोकला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आला. एकूण धाबा झाल्या त्या 66. 5 षटकाची सांगता झाली आहे. 6 विकेट गमावल्या. 67 धाबा तुम्हाला चेस करायचे आहेत त्या या मॅच मध्ये. तर मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा काप्रेसिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव यांच्या वतीनं समीर दादा देसाई यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. चला तर या ठिकाणी लगेच टॉस केलं जाईल. 2 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत.
सन्माननीय अशोक दादा वाहिले या एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. सातत्यानं क्रीडा स्पर्धेला त्यांचं योगदान असतं. क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आहेत. 4 ओव्हरचे मॅच दोन्ही संघ लक्ष द्या. अप्रतिम लढत होणार नेबालीपाडा विरुद्ध वाडेकर यांच्यामध्ये. Hits is the call. And, toss win captain team वाडेकर won the toss. टॉस जिंकलाय. काय डिसिजन? आम्ही डिसिजन कळवतो, आमचे प्लेयर्स येत आहेत. सामना चांगला होईल कारण एका बाजूला आपण पाहतो नेबालीपाडा संघ आहे. काय सांगशील? नेवालीपाडा सुद्धा चांगला संघ आहे. या सीझनमध्ये पहिल्यांदा त्यांच्यासोबत आमची मॅच आहे, तर चांगली मॅच होईल. थँक्यू सर. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईल. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम. आणि प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. जलेश्वर वाडेकर टीम वन द टॉस. व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित झालेत. थोड्याच वेळानंतर आपण पाहतो या ठिकाणी त्यांचा सन्मान देखील केला जाईल. आज का प्रसिद्धी पालेमंडळ पालेगाव. खरं तर आज ही अंतिम दिवसामध्ये स्पर्धा पाहायला मिळते. सुपर संडे सुपर धमाका. आज या स्पर्धेतला अंतिम दिवस आहे. मेगा फिनाले. आज तुम्हाला या बुलेटचा मानकरी कोण, ही स्पर्धा कोण जिंकेल, पहिलं प्राइज कोणाला मिळेल, सेकंड रनअप संघ कोण राहील, मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक, भव्य दिव्य ट्रॉफ्या, या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला थेट संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही या त्यांनी देणार आहोत. उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आमचे सर्व क्रीडा रसिक जे आज या ठिकाणी उपस्थित झालेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅच नंबर तुम्ही पहिल्या फेरीतील अंतिम सामना पाहतायत. विनंती येते इथे टीम पाले संघाला की आपण जास्त वेळ न घेता आता लगेच फिल्डिंगची रचना करायची आहे. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकला जगदीशजी पाटील यांचा आणि आता सेकंड सत्रामध्ये सोनू बांगर यांचा आवाज. तर सिद्धार्थ बारिंगे ज्याने षटकार मारला आणि त्याच्यासाठी बावऱ्या ग्रुप यांच्याकडून ऑनलाईन त्याला बक्षीस जीपे झालेलं आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. थँक्यू सो मच योगीजी मडवी सर. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. आणि थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. चला सलामीची जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये लगेच. टीम नारेन संघ आपण पाहतात. एका बाजूला टीम नारेन त्यांच्या अगेर फाईट करतोय संघ काप्रसिद्धी पाले संघ. स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना सध्या तरी आपण पाहिलं प्रथम बॅटिंग केली 5 ओव्हरची मॅच आणि बॅटिंग करत असताना 66 धावा बनवल्या गेल्यात. 67 धाब्याचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती नारेन संघाची पाहायला मिळेल. स्वप्नील शेंद्रे आणि विकेश हजारे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम नारेन संघाच्या माध्यमातून. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. अनेक सारे मान्यवर देखील व्यासपीठावरती उपस्थित होतात. त्यांचं सर्वांचं स्वागत असेल. प्रेक्षकवर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्या सर्व प्रेक्षकवर्गांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षकवर्ग जोडले गेलेत. ओम साई MTC या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय आणि जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकवर्गांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्वप्नील आणि विकेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक असेल पॉवर प्लेचं मिलिंद थोरवे. केतन वारिंग यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅशबॅक देखील असेल. मिलिंदसाठी देखील पॉवर प्लेचं षटक. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा आपण देऊया. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन होतोय. सामन्याला होते सुरुवात. मिलिंद तयार बॉलिंग ट्रॅक वरती. गेम ऑन. लेट्स प्ले. हो पहिला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. शॉर्ट मिड ऑन मध्ये मनीष कोळेकर उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू डॉट आलाय. वेगवान चेंडू होता. खोलात टाकण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी शॉर्ट मिड ऑन मध्ये थांबवलं गेलं. बॉलला डॉट बॉल आलाय. मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होते. राईट आर्म राऊंड द विकेट. षटकातील पुढचा बॉल. विकेश ऑन स्ट्राईक. ऑन साईडला पुल केलाय. फटका चांगला आहे आणि बॉल सीमारेषा बाहेर. विकेश हजारीच्या बॅटमध्ये आलाय. पहिला धमाका. बिगिट षटकार. बलाढ्य संघ आहेत. नारायण संघ देखील आपण पाहिलं तर यावर्षी फार इनफॉर्म मध्ये विकेश देखील असतील आणि तो फॉर्म या स्पर्धेमध्ये या फटक्यावरती दाखवत असताना विकेश षटकारानं अकाउंट ओपन केलं. 6 धावा फलकावरती टीम नारायण संघाच्या. पुढचा बॉल या षटकातील पुन्हा एकदा राऊंड द विकेट नाव. मिलिंद तयार. पुन्हा एकदा उडवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. विकेश हजारीच्या बॅटमधनं सलगचा दुसरा धमाका षटकार. या गावाचा
मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला. ज्या स्टार्टची गरज होती आपण पाहिलं टीम नारायण संघाला ती सुरुवात मात्र झाली आहे. 3 बॉलमध्ये 12 धावा धावफलकावरती 13.40 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवायची आहे हा सामना जिंकण्यासाठी नारायण संघाला आणि धावा फलकावरती आतापर्यंत 12 धावा लागल्यात. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेस मात्र लो फुल टॉस बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाहीये. थोडेसे नाराज होतात विकेश स्वतःवरती कारण की हा फटका खेळायचा होता कव्हरच्या दिशेला संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज मिलिंद. 4 चेंडूंचा खेळ झालाय 12 धावा खर्च होत आहेत. पुढचा बॉल या षटकातील पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा संपर्क झाला नाहीये. पंच देखील सांगतात डॉट बॉल असेल. लेग स्टंपच्या वरून हा चेंडू गेलाय. शॉट फाईनली रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय. लगातारचे 2 चेंडू डॉट 2 षटकार आल्यानंतर 5 बॉल 12 धावा खर्च होत आहेत. चांगलं कमबॅक अंतिम मुवमेंटला करत असताना आपल्या टीमसाठी गोलंदाज मिलिंद. तर याच दरम्यान मान्यवरांचं शुभागमन झाले. सन्माननीय नवीन शेठ बन्सल साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम दादा आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्माननीय समीर दादा देसाई यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2026 पर्व आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेमध्ये अंतिम दिवस आहे. मेगा फिनाले मेगा फेस्टिवल आणि सुपर संडे सुपर धमाका. आज अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सन्माननीय आमचे समीरदादा देसाई यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे टीम मीटिंग नको लक्ष असू द्या. पांड्या प्लीज फिल्डिंग लावून घ्यायची आपण. काप्रिसिद्धी पाले संघ फिल्डिंग लावून घ्या. चला 13 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त. सन्माननीय पियुष दादा बन्सल यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. दादा आपलं देखील समीर दादा देसाई यांच्या वतीनं संपूर्ण टीमच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच योगेश मडवी सर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहिलं मिलिंदचं अंतिम मोमेंटला खूप चांगला कमबॅक त्यानं केलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं अनेक सारे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. त्यातूनच या ठिकाणी मीनाताई कोळेकर ह्या देखील ऑनलाईन सध्या तरी मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडनं काप्रिसिद्धी पाले संघाला शुभेच्छा येत आहेत. गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक सागर थोरवे येत आहेत. जिंकण्यासाठी अद्याप गरज असेल या मॅचमध्ये 54 धावेची येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. स्ट्राईकला फलंदाज सेट बॅट्समॅन विकेश. पहिला चेंडू स्क्वेअर कट करायचा होता. पुन्हा एकदा संपर्क व्यवस्थित नाहीये. बॅटच्या खालच्या हिस्स्यावरती हा चेंडू लागला आणि पाठीमागे जातोय. डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात करतायत गोलंदाज सागर. पहिला चेंडू डॉट पॉवर पेस आहे. दुसरं षटक ऑनसाईडमध्ये 2 खेळाडू लॉंग ऑन आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला खेळाडू आणि ऑफसाईडमध्ये वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन परंतु लाईन पिकअप केली. पाहिलं ओळखलं बॉलला आणि पाठीमागे हुक केलाय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. विकेश हजारीच्या बॅटमधनं यावेळेस चौकार. काबरी देवाच्या आशीर्वादाने करतो आयोजन समीर देसाई. अक्षय भाऊ आहे त्याच्या सोबती दमदार आयोजन मैदानावर. सो मच. परिवर्तन करायचं होतं. फिंगर रोल केले होते या चेंडूवरती परंतु लाईन ओळखली. वेट केला बॉलचा. वाट पाहिली आणि शेवटच्या मोमेंटला हा चौकार आलाय. पुढचा बॉल एज लागली आहे. झेलची शक्यता. यस टिपली आहे झेल. शॉट बॅकवर्ड पॉइंट रिजनला खेळाडू उपस्थित होते तेजेश मस्कर आणि ही झेल टिपली. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं बदन. पहिला धक्का नारायण संघाला. विकेश हजारी बॅक टू द डगआउट. सागरने जर अजून एक झेल टिपला तर खरं तर एक विकेट घेतली तर सर रतन मानेरकर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. हृदयाच्या या पिंजऱ्यात सो मच. तेजेश मस्करनं अजून एक जर झेल कॅरी केला
तर जितेश मस्कर त्यांचे मोठे बंधुराज या स्पर्धेचे आयोजक त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विकेट मिळाली आहे या षटकामध्ये गोलंदाज सागर थोरवेला. एक चौकार आला त्याच्यानंतर त्वरित कमबॅक करतात आपल्या टीमसाठी. धावसंख्या आपण पाहिली ती 17 या आकड्यावरती. सामन्यामध्ये जिंकण्यासाठी गरज असेल आता मात्र ती 50 धावेची. पुढचा बॉल आहे षटकातील पुन्हा एकदा राईट अमोर विकेट. स्क्वेअर कट करायचं होतं. पॉईंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट आणि पाहावं लागेल त्या ठिकाणी. धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा देखील प्रयत्न होता परंतु बॅकअप असेल. 2 धावा मिळतील. डायरेक्ट हिट जरूर झालाय. येस पंच फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी चेक कर. येस अंपायर रिव्ह्यू असेल. ओके येस चेक करूया आपण कारण की सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे. स्पर्धा मोठी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण तिसऱ्या पंचांच्या मदतीमध्ये चेक करतोय. डायरेक्ट हिट तर झालं होतं परंतु फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलेत. एक्झॅक्ट नाही आहे मात्र पाहिलं जाईल. 17 धावा स्कोरबोर्डवरती. या चेंडूवरती किती धावा मिळतील? 2 धावा धावून काढल्यात. मयूर आणि स्वप्नील ही जोडी पाहायला मिळते. चला नॉट आउट असेल. फलंदाज सेफ असतील आणि 2 धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या एकूण 2 ने पुढे सरकेल ती 19 या आकड्यावरती. 48 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॉल झालेत. रोशन एकूण षटकातील आतापर्यंत 4 धावा खर्च होत्या त्या षटकामध्ये 6. चांगली गोलंदाजी होते सागरच्या माध्यमातून. मयूर ऑन स्ट्राईक थांबवण्याचा प्रयत्न करतायत पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट षटकातील पुढचा बॉल. चांगला बॉल परंतु तेवढा चांगला फटका. फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि बॉल पॉइंट सीमारेखा बाहेर आलाय. चौकार. करिया जजकाचा संत तोरवे आहे सहकारी. दीपक मानेरकर या मित्रांनी केली तयारी. गोलंदाजीचा वेगाचा वापर केला. जेवढ्या वेगानं चेंडू आला त्याला फक्त या ठिकाणी सॉफ्ट हँडनं दिशा दिली आहे. मयूर नाणे हा चौकार एकवडलाय. धावसंख्या 23. 23 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील. 10 धावा आतापर्यंत खर्च झाल्या त्या षटकामध्ये. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस लाऊड अपील करतायत परंतु पंच सहमत नाहीये. डॉट बॉल असेल आणि ओव्हरची होती समाप्ती. सफल ओव्हर मी म्हणेन कारण की या षटकामध्ये 10 धावा जरी खर्च झाल्या तरी देखील एक महत्वपूर्ण विकेट विकेश हजारीची कॅरी केली सागर थोरवेनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी गरज असेल मॅचमध्ये 18 बॉल 44 धावेची आवश्यकता. फिल्डिंग त्वरित लावायची आहे. डीजे संगीत समीर दादांना मार्केट गाजवला. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिले सादर आणि मार आणि कमी बोलणं जे आमचे मच्छिंद्र सर नेहमी सांगत असतात त्यांच्याकडे पाहत असतात कारण की नेहमीच आपण पाहिले प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. थोर समाजसेवक उपशहर अधिकारी युवा सेनेचे समीर दादा देसाई यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो आणि आपण पाहतात सन्माननीय आदरणीय लाडके नगरसेवक पंढरीदादा वारिंगे यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 44ची गरज. मॅच थोडीशी कठीण आहे. टीम आपण पाहिले नारायण संघासाठी परंतु इथून जर मोठी फटकेबाजी झाली तर मॅचमध्ये कमबॅक करेल टीम नारायण संघ. गरज आहे मोठ्या फटक्यांची नारायण संघाला. धावसंख्या 23. लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज येत आहेत मिलिंद थोरवे पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. फटका हवेमध्ये. खेळाडू उपस्थित सागर थोरवे अजिबात चुकी नाहीये. शॉर्ट पॉइंटला जेल टिपलाय. अजून एक धक्का लागेल टीम नारायण संघाला. माझे सागर आमचे डीजे मास्टर दुपारच्या या ठिकाणी या कडक उन्हामध्ये वातावरण पुन्हा एकदा गरम करत असताना एकनाथ माले त्यांचे चावट संगीत त्यांच्या माध्यमातून लावले जात आहेत. पंच देखील आमचे
एन्जॉय करतायत त्या संगीताना. फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज प्रेमनाथ हजारे. चांगली गोलंदाजी होती. पहिल्या चेंडूवरती सेकंड स्पेलमध्ये असताना विकेट मिळवली आहे. गोलंदाज मिलिंद थोरबेने 17 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 44ची आवश्यकता. इन्फॉर्म बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लांबलचक षटकार त्यांच्या बॅटमधून आम्ही नेहमीच पाहत आलोय. तो प्रेमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठा संघ आहे नारायण संघ. खोलवर फलंदाजी या संघामध्ये. राऊंड द विकेट. मागे खेळले. हुक केलाय. पहिला चेंडू पाठवलाय. फाईन लेग सीमारेखा बाहेर. प्रेमनाथ हजारीच्या बॅटमधून चौकार. गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला आयोजन केलंय सो पाले मच. मी अगोदरच वर्णन केलं होतं. षटकार फार येतात परंतु यावेळेस चौकार आल्या प्रेमनाथच्या बॅटमधनं. धावसंख्या 27. 27 वरती पोहोचलाय स्कोर. जिंकण्यासाठी गरज आहे आता 16 बॉलमध्ये 40 धावेची आवश्यकता. मॅच बॅलन्स झाली आहे. स्वतःच्या होम ग्राउंडवरती सामना जिंकेल का टीम काप्रसिद्धी पाले संघ की दुसऱ्या बाजूला नारायण संघ हा सामना जिंकेल. यजमान विपक्ष पाहून अशी लढत पाहायला मिळते. ऑन द टॉस खेळायचं होतं. यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स झाला. टॉस झाला आणि आतमध्ये आला आणि विकेट किपर या ठिकाणी दाद मागत असताना छोटीशी अपील देखील त्या ठिकाणी करण्यात येते परंतु पंच सांगतायत नॉट आउट असतील फलंदाज. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल देखील फार गरजेचे असतील काप्रसिद्धी पाले संघासाठी कारण की जेवढे चेंडू डॉट येतील तेवढा दबाव प्रेशर निर्माण होईल फलंदाजावरती आणि मॅचवरती पकड देखील निर्माण ठेवू शकेल टीम काप्रसिद्धी पाले संघ. 15 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 40ची आवश्यकता. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये मिलिंद थोरबे. राईट आर्म राऊंड द विकेट. गतीमध्ये परिवर्तन होतो परंतु प्रॉपर कनेक्शन. मिडल झाला हा चेंडू आणि जातोय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. प्रेमनाथ हजारीच्या बॅटमधनं पहिला षटकार. माश क्या बात आहे सागर. तलीरमांसाठी हे संगीत होतं सागर यांच्या माध्यमातून. षटकाराला धावसंख्या 33 धावा धाव फलकावरती. हो यावेळेस चांगला चेंडू बाउन्स मिळतोय परंतु पाहावा लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येईल. धावसंख्या 34. 34 धावा धाव फलकावरती. तर विजयसाठी खरं तर विजयनं झेल टिपला विजय शेलार तर त्याच्यासाठी सचिनदादा पाटील आमचे अंबरनाथ यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज आहे. जर झेल टिपला तर 14 चेंडू 33ची आवश्यकता. पुढचा बॉल या षटकातील. समोर खेळलेत. ऑन साईडला खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित असतील संतोष आणि मिसफील झाली. खराब क्षेत्ररक्षण आणि जाईल चेंडू लॉंग ऑन सीमारेखा बाहेर आला. या चेंडूवरती हा चौकार. चुका होत आहेत टीम पाले संघाकडनं. फायदा मिळवलाय नारायण संघानं. चषकाचा संत तोरवे आहे सहकारी थँक्यू सो दीपक मच. मांडेकर या मित्रांनी कदाचित हा चेंडू पकडला असता तर 1 ते 2 धावा वाचू शकल्या असल्या परंतु मिसफील झाली आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक. 29ची आवश्यकता. समोर खेळले पुन्हा एकदा फटका चांगला. लॉंग ऑफला मनीष कोळेकर असतील. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो देखील भरपूर चांगला पाहायला मिळतं. शेवटच्या बॉलवरती एक धाव. हे षटक थोडंसं मागडे राहिलं मिलिंद थोरबेचं आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल. जिंकण्यासाठी 28 धावेची आवश्यकता. मॅच बॅलन्स झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सामना कोण जिंकेल आता प्रश्न निर्माण झालाय कारण की येणारं षटक हे निर्णायक षटक असेल या सामन्याचं. डीजे अरे देसाई स्वागत करतो आज आलेल्या या पाहुण्यांचा अंबरा शहरात चर्चा मोठी मालिका वीर आहे बुलट गाडी श्रीराम चषकाचा बोलबाला गावागावात नाव लई झाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी हाताने जिल्ह्यात. थँक्यू सो मच. चला ड्रिंक्स वाले मैदानाच्या आतमध्ये जात असताना आणि जलप्राशन केलं जाते. पाणी प्यायलं जाते मैदानाच्या आतमध्ये परंतु या मॅच मध्ये कोण कोणाला पाणी पाजेल कारण मॅच बॅलन्स झाली. 12 बॉल 28ची आवश्यकता आहे.
पारितोषिक देखील आले. विकेट हॅट्रिकसाठी राहुल आटकर आमचे मित्र यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर या ग्राउंडची व्यवस्था ज्यांनी आम्हाला करून दिली त्याच्या माध्यमातून हे ग्राउंड उपलब्ध करण्यात आलं. किसनबुवा वारिंगे, बालूमामा वारिंगे, गुरुनाथ वारिंगे, त्याचबरोबर यशवंतबुवा वारिंगे, स्वर्गीय जनार्दन वारिंगे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं. त्या ठिकाणी नक्कीच ही मदत आणि त्याचबरोबर आपण पाहिलं सीतारामजी वारिंगे आणि मंगेश वारिंगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतायत हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. चला ड्रिंक्स बेकर बाहेर यायचं आहे आपण लगेच. वेळाच आमच्याकडे फार कमी आहे. आज सेमीफायनलचा सामना त्याच्यानंतर मेगा फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. गतवर्षी स्पर्धा नक्कीच योगेश बॉल आउट आपण केली होती, परंतु यावर्षी मेगा फायनलचा सामना पाहायला मिळेल का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती चौथ्या षटकामध्ये मनीष कोळेकर येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकला फलंदाज सेट बॅट्समॅन प्रेमनाथ हजारी ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिला, एक चौकार देखील पाहिलाय. सेट झालाय 5 बॉल 15 वरती खेळतोय फलंदाज प्रेमनाथ. येस पंच, चावी बंद करायची आहे, गाडी बंद करायची आहे. उद्धव पहिला चेंडू लॉफ केलाय, स्वागत केलंय मनीष कोळेकरचं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आलाय षटकार प्रेमनाथ हजारीच्या बॅटमधनं. सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला, धन दौलत सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला. कापसिद्धी देव पावलाय पंढरी दादाला, कापसिद्धी Thank you, देव TC. पावलाय आणि लगातारच्या 3 विकेटसाठी अशोक शेट वाहिले वसरगावचे आमच्या यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु षटकार आलाय फलंदाज प्रेमनाथ हजारीच्या बॅटमधनं. मी सुरुवातीलाच वर्णन केलं होतं रोशन प्रेमनाथ हजारी बद्दल. हे लांब लचक षटकार मारण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. इनफॉर्म मध्ये याच्या अगेन्स्ट मनीष कोलेकरच्या अगेन्स्ट त्यानं षटकार ठोकलाय. हाफ ट्रॅकर पॉइंट डोक्यावर खेळतायत. फटका चांगला, पुन्हा एकदा आउटफील्ड फास्ट. मिलिंद थोरबे प्रयत्न करतात बॉल अडवण्यासाठी आणि शेवटच्या मोमेंटला बॉल अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट पाहू शकता तुम्ही प्रेमनाथची किती फार वेगानं तो गेलाय. 3 धावा त्यानं कंप्लीट केल्यात. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 48. 48 धावा धावफलकावरती. हे बॅटल मोठं आहे, हा सामना मोठा आहे. दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडू आहेत, त्यामुळे सामन्यामध्ये मजा येते. 19 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. डॉट बॉलची गरज आहे. पुन्हा एकदा पंच केल्या बॉलला फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर रिझनला सागर थोरबे असतील, फेकी करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावे ते मिळेल. 18 धावेची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 9. हृदयाची आता या ठिकाणी धडधड वाढली आहे टीम काप्रसिद्धी पाले संघाच्या सर्व समर्थकांची, कारण की प्रेमनाथ हजारी सेट झालाय. 7 बॉल 24 वरती बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. हो, चांगला बॉल होता. विकेट किपरने चुकी केली. एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल आणि ती धाव मात्र बाईच्या स्वरूपानं, लेग बाईच्या स्वरूपानं मिळतीये. एक धाव देखील फार महत्वाची आहे, कारण की एका धावेसाठी सामने गमावताना आम्ही पाहिलेच संघांना. आता 8 बॉल 17ची आवश्यकता. सुनील मामा चौधरी वाडेकर आणि त्याचबरोबर आमचे विजयदादा पाटील उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू वाडेकर 40+ या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि इथे यावेळेस मात्र ऑनसाइडला लॉब केलाय. खेळाडू उपस्थित. टिपली झेल संतोष थोरबे. वाडी स्ट्रॉंगॉनला झेल कॅरी केलाय. विकेट मिळवली आहे. कमबॅक करतायत मनीष कोळेकर. 7 बॉल जिंकण्यासाठी गरज 17 धावेची आवश्यकता. क्रिकेट मंडळ भारी खेळती क्रिकेट खेळ. कापरी देवाच्या कृपेमुळं आलं पांड्याच्या अंगात बळ. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. ज्याने फायनल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल या ठिकाणी थोडंसं उंच गेला. लांबी थोडीशी कमी मिळाली आहे. चर्चा नकोय विजय प्लीज. फिल्डिंग लावायची आपण. तर याच दरम्यान महाराष्ट्र लस्सी सुप्रसिद्ध अर्चंद मामा यांचे सुप्रसिद्ध महाराष्ट्र लस्सी या ठिकाणी आलेत. अर्चंद मामा आपले देखील आम्ही स्वागत करतोय. विजयदादा वाडेकरचे आमचे एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू 40+ आणि त्यांचं देखील आगमन झालं. आपलंही मनपूर्वक स्वागत. चला, वाडेकर सगळ्यांना टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करणार आहेत. सुरुवातीला शेवटचा बॉल असेल. एक चेंडू वरती काय होईल हे प्रश्न निर्माण झाले मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू तकदीर मात्र येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू ऑन द टॉस खेळलेत. बॉल हवेमध्ये. खेळाडू उपस्थित.
एक्स्ट्रा कव्हर रिजनला झेल टिपली आहे सागर तोरवेनं आणि आता मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेट मिळवली आहे तकदीर मात्रेची आणि आता 6 बॉल 17 धाब्याची आवश्यकता असेल शेवटच्या ओव्हरमध्ये. चेंडू 17ची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहिलं षटकार देखील आले प्रेमनाथच्या बॅटमननं, तो नाशकांवरती गेला आणि त्याच्यानंतर मात्र लगातार विकेट मिळवली आहेत. फलंदाज बाद होत आहे प्रेमनाथ हजारीवरती. आता फार जिम्मेदारी आहे. एकमेव फलंदाज जो हा सामना जिंकून देऊ शकतो. टीम नारायण संघाला एवढी क्षमता आहे खेळाडूमध्ये, परंतु स्ट्राईक पासून थोडेसे वंचित पाहायला मिळाले. आणि आता मात्र नवीन खेळाडू येतील. वैभव देखील इन्फॉर्म बॅट्समॅन आहेत, चांगले खेळाडू आहेत, क्षमता ठेवतात मोठे फटके मारण्याची. त्यांच्या अगेन्स्ट साठी आता गोलंदाज पाहायला मिळतील. तेजेश मस्कर येत आहेत. 6 चेंडू 17ची आवश्यकता. 17चा खतरा आलाय या मॅच मध्ये. सामना जर जिंकला तर मनोजदादा बांगर आणि रतन मानेरकर यांच्याकडून संघासाठी 1000 रुपयाचं प्राइज. चला जय महाराष्ट्र लस्सी देखील आले. योगेश मडबे आपण पाहतोय जवळजवळ 10 ते 12 वर्षे झाली ही लस्सी या ठिकाणी स्पर्धेमध्ये येत असते आणि त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. फेमस लस्सीवाले आहेत. रोशन फराड दुपारीच म्हणले होते की लस्सी आली नाही, परंतु आली आहे. रोशन 6 बॉल 17ची आवश्यकता. प्रेमनाथ हजारी स्ट्रायकिंग वरती. सामना कोण जिंकेल? पहिला चेंडू बॉल हवेमध्ये, श्वास रोखून धरलाय आणि हा झेल ड्रॉप. ही झेल नाही तर हा मॅच सोडलाय टीम कापरी सिद्धी पाले संघानं. कारण प्रेमनाथ हजारीची विकेट फार महत्वाची होती आणि ती आता गमावली आणि प्रेमनाथला मिळाली संधी. 5 बॉल 15 धाब्याची आवश्यकता. झेल कॅरी केली असती, कदाचित 2 धावा वाचल्या असत्या, प्रेमनाथ हजारी बाद झाला असता. परंतु आता जर तरला महत्व नाही क्रिकेटमध्ये. संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनं करावं लागेल आपल्या टीमसाठी प्रेमनाथला. 5 बॉल 15ची गरज. सामना कोण जिंकलेल हा प्रश्न निर्माण झालाय. जशी झेल उडाली तसे सर्व प्रेक्षक वर्ग व्यासपीठावरती या ठिकाणी पालेगावचे उपस्थित उभे राहिले होते आणि या ठिकाणी आता ती झेल ड्रॉप झाली आहे. ऑन द टॉस खेळतायत. यावेळेस मात्र फटका जाईल, चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेखा बाहेर चौकार येतोय. 4 बॉल 11 धावेची गरज. सोमा चौकार आलाय. 4 बॉल 11 धाब्याची आवश्यकता असेल. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळत आहे. हेच तर क्रिकेटचं या ठिकाणी स्टँडर्ड आहे आणि हीच तर क्रिकेटची ओळख आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट आम्ही नेहमीच पाहिलाय आणि तोच चित्र आपण पाहतायत. एका बॉलवरती झेल उडाली, ती ड्रॉप झाली, त्याच्यानंतर प्रेमनाथनं फायदा उचलला, चौकार ठोकलाय. 4 बॉल 11ची गरज. प्रेशराइज क्रिकेट, प्रेशर ऑन दी बॅट्समॅन, प्रेशर ऑन दी बॉलर. सर्व खेळाडूंवरती आता दबाव निर्माण झालाय. डॉट चेंडूची गरज आहे आता या ठिकाणी. आपण पाहिलं तर टीम पाले संघाला दुसऱ्या बाजूला 1-2 मोठे फटके मॅच जिंकून देऊ शकतील. ओ चांगला बॉल, क्या बात आहे. गुड लेंथ मध्ये पडल्यानंतर फार वेगानं आला चेंडू आणि थोडासा टॉस देखील झाला. जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. जसा डॉट बॉल आला तसं रोशन टाळ्यांचं कडकडत आपल्याला पाहायला मिळतोय व्यासपीठावरती. 3 बॉल 11 धाब्याची आवश्यकता. प्रेशराइज क्रिकेट मैदानावरती. प्रेमनाथ हजारीवरती देखील थोडासा दबाव आता निर्माण झालाय कारण डॉट बॉल आलाय. कोण जिंकेला सामना? प्रचंड प्रेक्षक वर्ग उपस्थित, नारायण संघाचे देखील आणि पाले संघाचे देखील. ओव्हर द विकेट. लॉफ्टेड हिट उचललाय. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आणि टिपली झेल. फलंदाज बाद. प्रेमनाथ हजारीची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. जणू काय हा सामना जिंकलाय असं वाटू लागलंय कारण जल्लोष होते, कारण ही विकेट फार महत्वाची होती आणि ती मिळवली आहे. थँक्यू टीम. आज झटका जोराचा लागलाय नारायण संघाला कारण प्रेमनाथ हजारी जसा खेळाडू होता
क्षमता ठेवतो मोठे फटके मारण्याची, परंतु हा फटका फसलाय आणि प्रेमनाथची विकेट मिळाली आहे. सामन्यामध्ये जिवंत झालाय कापरी सिद्धी पाले संघ. जर या ठिकाणी सामना जिंकला तर स्वर्गीय श्रीराम मस्कर प्रतिष्ठान जितेश मस्कर यांच्या वतीनं आपण पाहिलं तर तेजेश मस्करला 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2 चेंडू 11ची गरज अजूनही मित्रांनो, सामना संपला नाहीये. समीर येतात मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती रोशन जर षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम नारायण संघ. जबरदस्त गोलंदाजी होती. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण संतोष थोरबेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चला पुढचा बॉल षटकातील, वेळ घेऊ नका आपण. 2 बॉल 11ची गरज. हा चेंडू महत्वाचा. लॉफ्टेड हिट, आणि मी म्हटलं होतं या चेंडूवरती जर षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल नारायण संघाचं, आणि आलाय षटकार. आणि चेंडू श्रीराम आता दोन्ही संघाच्या समर्थकांच्या फासफूस होत असतील. 1 चेंडू 5ची आवश्यकता. सामना या ठिकाणी संपत नाहीये. नारायण संघाला देखील या ठिकाणी हार मंजूर नाहीये. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे षटकारच मारावा लागेल या बॉलवरती. 1 चेंडू चांगला या ठिकाणी टाकला तर या ठिकाणी मॅच जिंकेल टीम पाले संघ, आणि जर षटकार टोकला तर मॅच जिंकेल तो नक्कीच नारायण संघ. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला, ही परिस्थिती मैदानावरती सिली मिडॉन आणि सिली मिडॉप तैनात करण्यात आलाय. 1 चेंडू 5ची गरज. सामना कोण जिंकेल? जोरदार ताल्या चेंडूसाठी. सामना कोण जिंकेल, पाले की नारायण संघ? आणि लॉफ्टेड हिट, खेळाडू उपस्थित आणि चेंडू लॉंगॉस सीमारेखा बाहेर. सामना जिंकलाय टीम नारायण संघना. कांग्रेचुलेशन, हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहा करते, आणि बाजीगर ठरले समीर डीजे. खरं तर हृदयाचा टोका चुकवणारा, मेंदूला सुन्न करणारी मॅच प्रेक्षकांनी पाहिली. हाय व्होल्टेज ड्रामा. कापरी सिद्धी पाले टीमच्या हातातनं मॅच खेचली. अगोदर देखील अशी मॅच आपण पाहिली. खरं तर वाडेकर संघाने देखील पहिल्या मॅच मध्ये असा धमाका केला, आणि तोच धमाका आता टीम या ठिकाणी नारायण संघाने देखील केलाय. अप्रतिम, दोन्ही संघाचं अभिनंदन करेल. एक जबरदस्त लढत पाहायला मिळाली. वाडेकर संघ आपण पाहतो, आमचे विजयदादा पाटील सर्वोत्कृष्ट खेळाडू, त्यानंतर सुनील मामा, आपल्या मनापासून स्वागत. एक जबरदस्त लढत प्रेक्षकांना आज या ठिकाणी पाहायला मिळाली, आणि या सामन्यामध्ये दमदार विजय प्रस्थापित केला तो म्हणजे नारायण संघाने. चला मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी घोषित करणार आहोत. या सामन्याचा सामनावीर आपण देणार खऱ्या अर्थानं. ज्यानं 2 चेंडू 2 षटकार टोकलेत तो समीर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. समीर ठरला मॅन ऑफ द मॅच. समीर या शेवटच्या क्षणाला 2 चेंडू 11 द्यावीची गरज असताना 2 षटकार मारत सामना जिंकला तो समीर, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. काय लढत होती आज. रक्ताचे अश्रू रडावे लागतील कापरी सिद्धी पाले संघाच्या समर्थकांना आणि त्यांच्या खेळाडूंना, कारण हातात आलेली मॅच त्यांच्या हातातनं निसटली, आणि हा निसटता पराभव त्यांना स्वीकार करावा लागला. आणि खरं तर हा एक दमदार विजय टीम नारायण संघाने प्रस्थापित केलाय. समीर या मॅन ऑफ द मॅच. वेल डन समीर. काय म्हणशील, एवढा हाय व्होल्टेज ड्रामा होतं की सुरुवातीपासून फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. 67चं टार्गेट होतं आणि त्या क्षणाला सामना फसला. 2 चेंडू 2 षटकार. काय म्हणशील, मनामध्ये काय होतं? मला विश्वास होता की मी मारू शकतो, कारण तकदीर मात्र विश्वास ठेवला होता की तू मॅच फिनिश करू शकतोस. 2 बॉल 2 षटकार मारले. अशा क्षणाला ही मोठी मॅच होती, जिंकलाय. कसं वाटतंय? खूप आनंद आहे. धन्यवाद. त्या समीर ठरला मॅन ऑफ द मॅच. त्याला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय नवीन शेठ बन्सल साहेबांना विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं, की आपल्या शुभास्य आम्ही देणार आहोत या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय नवीन शेठ बन्सल साहेब या. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहिला, आणि
चला पंच आपण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही दाखल व्हा. हॅरी सर या. चला मॅन ऑफ द मॅच नवीन सन्मानी आपण पाहतो या ठिकाणी नवीन शेठ बन्सल साहेब यांच्या शुभाशय आम्ही देत आहोत. मॅन ऑफ द मॅच समीर खरं अप्रतिम खेळ केला. अगदी स्वतःलाही गर्व महसूस होईल. अप्रतिम खेळ केला. 2 चोडूमध्ये 2 षटकार. चला साहेब थांबा. आपला सन्मान देखील समीर दादांच्या शुभाशय दादांचा सन्मान केला जाईल. सन्मानी आमचे नवीन शेठ बन्सल साहेब त्यानंतर पियुष शेठ बन्सल हे दोघं या ठिकाणी उपस्थित झालेत स्पर्धेमध्ये. त्यांचा सन्मान देखील केला जाईल. चला लगेच मॅच स्टार्ट होईल. सामना नंबर आपण पाहतो या ठिकाणी बिग फाईट होतोय 2 बलाढ्य टीम मध्ये. एकीकडे टीम जनमान नेवालीपाडा त्याच्या बाजूने आपण पाहतो, दुसरीकडे जय चलेश्वर बाडेगर. तर हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं प्राइज असेल विजय कोलेकर यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिकला. पियुष दादा बन्सल यांचा सन्मान इथे केला जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. त्यानंतर मी ऋषिकेश गायकवाड साहेब यांना विनंती करेल शिवसैनिक आहेत या आपण दादा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि लहान मुलं आहेत बघा स्टॅजवरती. लहान मुलं सगळ्यांनी बाहेर पडा, खाली व्हा. मान्यवर या ठिकाणी येतात. आपण प्लीज सगळ्यांनी खाली उतरा. पंच सामना स्टार्ट करायचा आहे. येस चला लहान मुलं आपण थोडे काढी जा कारण आता मान्यवर येत आहेत. आपण सगळ्यांनी स्टेज खाली करायचंय. हॅरी सर मिस्टर हॅरी अनोखा अंदाज आणि पहिला बॉलवरती धमाका केलाय. खरं तर बॉल सीमारेखा बाहेर षटकार.